गुड मॉर्निंग. हॅव ए नाईस डे. मधुमेह रुग्णांनी आंबा खावा की खाऊ नये यावर बऱ्याच तज्ञांचे संमिश्र असे मत आहे. आंबा खाण्याचे प्रमाण, आंबा खाण्याचे नियम याविषयी बरेच तज्ञांचे संमिश्र असे मत आहे. तेव्हा मधुमेह रुग्णांनी दररोज आंबा खाणे टाळले पाहिजे. ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना रक्तात शुगरचे प्रमाण जास्त आढळते, अशा रुग्णांनी दररोज नियमितपणे आंबा खाणे हे टाळले पाहिजे. आंबा खाऊ नये. आठवड्यातून 1 ते 2 वेळा, तेही कमी प्रमाणात खाण्यास काहीही हरकत नाही. आठवड्यातून 1 ते 2 वेळा कमी प्रमाणामध्ये आंबा खाण्यास काहीही हरकत नाही, हे लक्षात घ्या. परंतु मधुमेह रुग्णांनी दररोज आंबा मात्र खायचा नाही, लक्षात ठेवा. हे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अंदाजे एक लहान आंबा दिवसाला अंदाजे 100 ग्रॅम पेक्षा जास्त आंबा शक्यतो खाऊ नये. दिवसाला अंदाजे 100 ग्रॅम पेक्षा जास्त असलेला आंबा कृपया खाऊ नका. एक रिक्वेस्ट आहे. आता रक्तातील शुगर वाढायला वेळ लागणार नाही. तेव्हा एक लहान आंबा खाण्याला काही हरकत नाही. नंबर 3, आंबा खात असताना आंबा ज्या दिवशी खाल्ला त्या दिवशी मात्र इतर कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ सेवन करू नका. ज्या दिवशी तुम्ही आंबा सेवन केला असेल, आंबा खाल्ला असेल, त्या दिवशी मात्र इतर पदार्थ ज्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे असे पदार्थ कृपया खाऊ नका. नाहीतर याने रक्तातील साखर वाढण्यास वेळ लागणार नाही. म्हणून कुठले काय घ्यायची, आंबा खाल्ला की त्या दिवशी कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ खायचेच नाहीत. उदाहरणार्थ भात आणि पोळी. लक्षात येते का? कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ आंबा खाल्ल्याच्या दिवशी खायचे नाहीत. तेव्हा आंबा खाण्याची योग्य पद्धत कुठली असेल तर आंबा हे फळ म्हणून खा. आमरस, आंबा पोळी किंवा आंब्याचा शेक पिऊ नका. हे पिण्याऐवजी अख्खा आंबा फळ म्हणून खायला काहीही हरकत नाही. उलट ते जास्त फायदेशीर ठरते. आमरस पिऊ नका, आंबा किंवा पोळी खाऊ नका, आंब्याचा शेक पिऊ नका. आंब्याचा शेक पिण्याऐवजी अख्खा आंबा फळ म्हणून खा, लहान असलेला आंबा. कारण का हे फायदेशीर ठरते, हे जास्त फायदेशीर ठरते. लहान आंबा खाणे हे जास्त फायदेशीर ठरते. परंतु आमरस, आंबा पोळी किंवा आंब्याचा शेक मात्र अजिबात पिऊ नका. एक रिक्वेस्ट आहे. तेव्हा आंबा खाण्याची योग्य पद्धत कुठली तर आंबा छोटासा 100 ग्रॅम पेक्षा लहान एक फळ म्हणून खायला हरकत नाही. आठवड्यातून 1 ते 2 वेळा कमीत कमी. तसेच का आपण फळ म्हणून खायचं जास्त फायदेशीर ठरतं. आंबा फळ म्हणून छोटस फळ म्हणून खा
आणि ते खाल्ल्यास फायदा काय होतो, तर त्यामध्ये फायबरचं प्रमाण मुबलक असतं. आंब्यामध्ये फायबरचं प्रमाण हे कसं असतं, मुबलक असतं, जे रक्तातील साखर वेगाने वाढू देत नाही. रक्तातील साखर वेगाने वाढू देत नाही. म्हणून आंबा हे छोटस फळ, छोटं असणारा आंबा फळ म्हणून खायला काय हरकत नाही. दुसरी गोष्ट, रिकाम्या पोटी किंवा उपाशी पोटी आंबा अजिबात खाऊ नका. आंबा हा उपाशी पोटी खाऊ नका, अजिबात खाऊ नका. तसेच रात्री झोपताना आंबा खायचा नाही. रात्री झोपताना देखील आंबा खायचा नाही. सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपताना आंबा बिलकुल खाऊ नका. लहान आंबा सुद्धा खाऊ नका. आणि नंबर 3, दुपारच्या जेवणानंतर किंवा नाश्त्याच्या वेळी इतर पदार्थासोबत आंबा खाल्ला तरी चालतो, ज्यामुळे साखरेवर एकदम परिणाम होत नाही. दुपारच्या जेवणानंतर किंवा नाश्त्याच्या वेळी इतर पदार्थाबरोबर आंबा खाल्ला छोटासा तरी ते चांगले आहे, खाण्यास काही हरकत नाही. फक्त का, कारण याचा साखरेवर एकदम असा परिणाम होत नाही, एकदम साखर वाढत नाही. कधी दुपारच्या जेवणानंतर. सकाळी आणि रात्री मात्र आंबा बिलकुल खायचा नाही. दुपारच्या जेवणानंतर इतर पदार्थांसोबत आंबा खाण्यास काहीही हरकत नाही, कारण याने रक्तातील शुगर वाढत नाही. आणि नंबर 4, आंबा खाताना प्रथिने म्हणजे प्रोटीन सोबत जर खाल्ली तर अतिशय चांगले आहे. याने रक्तातील शुगर वाढत नाही. तेव्हा आंबा खाताना प्रोटीनयुक्त पदार्थाबरोबर खा, हे चांगलं आहे. उदाहरणार्थ काजू, बदाम, अक्रोड, दह्यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थ यांच्याबरोबर आंबा खायला काहीच हरकत नाही. लहान आंबा तुम्ही खाऊ शकता. त्यामुळं काजू, बदाम, अक्रोड आणि दह्यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्यास, त्याच्याबरोबर आंबा खाल्ल्यास रक्तातील शुगर नॉर्मलच राहते. तेव्हा आंबे खाल्ल्यानंतर एक लक्षात गोष्ट ठेवायची, आपल्याला लक्षण कुठलं जाणवतं का वेगळं, जर जाणवलं तर साखर चेक करा, रक्तातील शुगर चेक करा. आणि ज्यांची शुगर हे 200च्या आत असेल त्यांनी आंबा खायला काहीही हरकत नाही, त्यांनी आंबा खावा. पण कधी साखर, रक्तातील शुगर ही 200 किंवा 150च्या आत असेल तर, तेव्हा आंबा खाण्याचे प्रमाण किती असावे, आंबा खाण्याचे नियम काय आहेत, आंबा खावा की नाही खावा, याविषयी आपण आज माहिती घेतलेली आहे. व्हिडिओ एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.